ही आपली मशरूमची भाजी तयार आहे। याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकू आणि परत थोडीशी साय क्रीम। नमस्कार, आज आपण मशरूमची भाजी बघणार आहोत। त्याच्यासाठी मशरूम लागतात, ते मी पीठ लावून चोळून स्वच्छ करून घेणार आहे, नंतर दाखवते तुम्हाला। कांदा टमाटा चिरून घेतला आहे आणि काही कांद्याच्या अशा पाकळ्या काढून घेतल्या आहेत। ढोबळ्या मिरचीच्या पण अशा पाकळ्या केल्या आहेत आपण। थोडे काजू लागतील आणि थोडा खडा मसाला आणि आलं लसूण पेस्ट। तर आता कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते। माहीत ना, ते असे पिठाने आधी चोळून घ्यायचे आणि मग पाण्याने धुवायचे, म्हणजे त्याच्यावरची अशी बुरशीसारखं आलेलं असतं ना, ते निघून जातं। हा खडा मसाला आपण आधी भाजून घेऊ, थोडासा भाजायचा आणि काढून घेऊ। आता आपण कांदा टाकू, तो परतून घेऊ। कांदा थोडासा लाल झाला की टमाटा पण टाकू। तो पण परतून घेऊ। आलं लसूण टाकू। कांदा टमाटा आपण भाजून घेतला आहे। आता आपण हे सगळं भाजून काढून घेऊ। थोडं तेल टाकून आधी मशरूम भाजून घेऊ। भाजलेले मशरूम पण काढून घेऊ। कांदा आणि ढोबळी मिरची पण आपण परतून घेतलाय लाल होईस्तोवर। त्याच्या आधी आपण हे मशरूमचे तुकडे पण परतून घेतले होते। हा मसाला पण मी वाटून घेतलेला आहे। खडा मसाला, कांदा टमाटा, काजू थोडे आणि लसूण आलं। आता आपण तेल टाकू। तेल थोडं जास्त लागतं। जिरे तडतडले की आपण हा मसाला टाकू, वाटून ठेवलेला। हा चांगला परतून घेऊ आपण। त्याच्यात थोडं हळद आणि तिखट टाकू, गरम मसाला टाकू। हळद तिखट हे टाकून पण परतून घेऊ। मोठ्या गॅसवरच आपण परतत राहू। थोडं मीठ टाकू। पूर्ण भाजीचं मीठ आत्ताच टाकून घेऊ। याला तेल सुटायला लागलं की थोडंसं आपण याच्यात हे मिक्सरचं पाणी ॲड करू। हे आपण भाजून घेतलं आहे। आता याच्यात थोडंसं पाणी टाकू। आपल्याला पाहिजे तेवढं, रस्सा जेवढा पाहिजे तेवढं पाणी टाकायचं। अजून थोडंसं पाणी ॲड करते। खूपही
हे नाही, असा दाटही नाही आणि खूप पातळही नाही, असा करायचा. आणि याला चांगली उकळी आली की मशरूम आणि या सगळ्या भाज्या टाकून द्यायच्या. याला चांगलं झाकण लावून थोडीशी वाफ येऊ द्यायची एकत्र. आणि सगळ्यात शेवटी त्याच्यावर आपण क्रीम घालणार आहोत. याला आता मी झाकण लावते आणि 5 मिनिट होऊ देते. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. ही आपली भाजी आता तयार झाली आहे, चांगली उकळली आहे. पूर्ण उकळून गॅस बंद केल्यावर आपण थोडंसं क्रीम त्याच्यावर घालू. जास्त पण नाही, 2 चमचे. आणि एकदा हलवायचं. क्रीममुळे त्याला असा मस्त रिचनेस येतो आणि भाजी टेस्टी होते. जे लोक नॉनव्हेज खात नाही ना, त्यांच्यासाठी प्रोटीनचा भरपूर साठा म्हणजे हे मशरूम असतात. आता हे आपण सर्व करू भाजी. ही आपली मशरूमची भाजी तयार आहे. याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकू आणि परत थोडीशी साय, क्रीम. ही आपली मशरूमची रिच भाजी तयार आहे. तुम्हाला आवडली असली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.